सर्वप्रथम सरांना नमस्कार करते, त्यांचं स्वागत करते. कुबल मॅडम, तुम्हाला नमस्कार. सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज अष्टक वर्गावरचं लेक्चर सर देणार आहेत. ऍडव्हान्स अष्टक वर्गाच्या या वर्गामध्ये प्रत्येक ग्रह, प्रत्येक राशीला आणि प्रत्येक ग्रहाला त्या त्या गावामध्ये मार्क देतो. याचं विवेचन गेली 6-7 लेक्चर सर देत आहेत. आणि आपण एकत्रित अष्टक वर्ग शिकत असताना त्या राशीला किंवा भावाला पडलेले मार्क, त्या ग्रहाने दिलेले मार्क आणि वैयक्तिकरित्या प्रत्येकाला 1 मार्क जास्तीत जास्त देण्याचा जो अधिकार आहे तो त्यांनी कोणत्या कोणत्या भावाला वापरलेला आहे आणि त्यातून आपलं फलितामध्ये कसं काय बदल होतो याची चर्चा खूप चांगल्या पद्धतीने रंगत आहे. तेव्हा अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करेन की सर आपल्या मौल्यवान अशा मार्गदर्शनाला सुरुवात व्हावी. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद मॅडम, तुम्ही स्वागत केल्याबद्दल तुमचं धन्यवाद, आभार. इत्यादी सर्व सभासद आहेत तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यामध्ये कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत आणि इत्यादी सर्व आदरणीय, यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मंगळ आणि बुध मंगळ आणि बुध ह्या 2 ग्रहांचं अष्टक वर्ग आपण शिकणार आहोत आणि ते भिन्नाष्टक आहे. त्याच्यामध्ये आता मला असं वाटतं की आपण एकूण 4 पार्ट घेतलेले आहेत. तर जवळपास तुम्हाला कळलं असेल की कसं कसं त्याच्यावरती जी सूची आहे ती सूची कशी होते आणि त्याच्यातून तो ग्रह कसा प्राप्त होतो. तर त्याचा उल्लेख जो आहे तर तुम्हाला नोट्स पाठवीन. त्या नोट्समध्ये कुठल्या ग्रहापासून कुठल्या ग्रहाला बिंदू किंवा रेष देण्याचा अधिकार आहे, तर अशा तऱ्हेने त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि अशा वेळेला आपण आता मॅडम जे मंगळाचं हे लावा, तर मंगळाचं आता 39 गुणाचं कॅटलॉग आहे. पहिला राशी आणि तारीख हे लावा. बघा सर, लावली आहे तारीख. हो, 21/4/1985 रात्री 8:55 मुंबई. कळलं? आता लग्न लावा. मला वाटतं वृश्चिक लग्न आहे ना मॅडम? हो, वृश्चिक लग्न आहे. लग्नी शनी आहे, पराक्रमात गुरु आहे, बुध शुक्राची युती पंचमात आहे, षष्ठामध्ये रविचंद्र आहे, सप्तमात मंगळ आहे, 12व्या स्थानामध्ये केतू आहे. तर केतू काय आपण विचारात घेत नाही. राहूच्या वेळेला राहू तुम्हाला शिकवला जाईल. तर ह्या ठिकाणी ही अशी कुंडली आहे. तारीख तुम्हाला मिळाली की कुंडली मिळेल, म्हणजे काय तिथे त्रास नाही. ओके. त्यानंतर पुढे आपण प्लीज जन्मवेळ पुन्हा सांगा मॅडम. रात्री सांगते, 1 मिनिट. रात्री 8:55 ऐकलं का? मुंबई. हो हो हो, हा. ऐकलं. ठीक आहे, थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके सर. आता मंगळ भिन्नाष्टक लावू का? हो हो, मंगळ भिन्नाष्टक. बघा, आता मंगळ भिन्नाष्टकला एकूण 39 गुण ऑल टुगेदर येतात. आता हे सर्व गुण कोणी कोणी दिल्यामुळे तिथे उपस्थित असतात, होतात, तयार होतात. आता ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी शनी जर आपण पाहिला तर मुख्य कुंडलीमध्ये शनी कुठल्या राशीमध्ये आहे, तर लग्न स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये शनी आपल्याला पाहता आला. बरोबर आहे? आता थोडस टेक्निकल सांगतो तुम्हाला. शनीपासून शनी जे आहे, भाव राशी जी आहे ती मेष आहे. बरोबर आहे? आणि 1 मिनिट मी डिस्टर्ब करते. माझे दिवे गेले होते त्यामुळे मला जातकाची जन्मवेळ जन्म ठिकाण कळलं नाहीये. पत्रिका मी नंतर ह्याच्यावर करीन, पण मला सांगू शकाल? ऐका मॅडम. हा. 21/4/1985 हा.
रात्री 8:55 जन्म आहे हा हा आणि मुंबईचा जन्म आहे आणि जातक पुरुष आहे. हं, थँक्यू थँक्यू सॉरी हा पण इलाज नव्हता काही. ठीक आहे. हरकत नाही, धन्यवाद. बरं, आता इथे थोडस लक्ष द्या. आज थोडस विस्तारित मी तुम्हाला शिकवणार आहे. तर इथे शनी ग्रह आपण पाहिला तर त्या ठिकाणी तो वृश्चिक राशीमध्ये आहे. हा आपण तिथे जी लग्न कुंडली मॅडमनी मांडली होती त्याच्यामध्ये पाहिलेला आहे का? बरोबर आहे? हो हो सर, बरोबर आहे. जरा कुलकर्णी मॅडम जरा सपोर्ट करा. हम्म. तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर प्रथम रास जे आहे ते म्हणजे रास मेष आणि घर कुठलं आहे? 6वं. हा, बरोबर आहे? होय. हा. तर लग्नापासून 6वा रवी आहे, हे वाक्य लक्षात ठेवा. लग्नापासून 6वा रवी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याला गुण दिलेले नाहीत. बरोबर आहे का? भाव काय आहे? कन्या रास आहे ना? कन्या रास. हो सर. भाव 6वा आहे. एक हो, मिनिट, 6वा. चुकताय. भाव 6वा आहे, हा, रास आणि मेष आहे. मेष सॉरी. हा हा. तर वृश्चिक लग्नाला व्यवस्थित हे हा, करा. वृश्चिक लग्नाला 6व्या स्थानामध्ये येणारी रास मेष आहे की नाही? आहे. हा, हा. तर त्या ठिकाणी शनीने त्याला 0 गुण दिलेले आहेत. हो. कळलं? का दिलेत? कारण का तिथे रवी आणि चंद्र असल्यामुळे 6व्या भावाला 0 गुण आलेले आहेत. त्यानंतर 7व्या भावामध्ये मंगळ आहे का? आहे. हा, मग त्याला 1 गुण दिलेला आहे शनीने. हं. कळलं? बाकी नंतर अष्टम भाव, नवम भाव, दशम भावाला 1 गुण दिलाय. तिथे ग्रह आहे का कुठला? नाहीये. नाहीये, तरी 1 गुण दिलेला आहे. हं, आणि तो गुण त्या दशम भावाला दिलेला आहे. ओके. हं, हं. त्यानंतर एकादशम भावाला 1 गुण दिलाय. द्वादशम भावामध्ये ग्रह केतू आहे, पण तो आपल्या उपयोगाचा नाही, पण तिथे 1 गुण राशीला मिळालेला आहे. त्यानंतर प्रथम भावाला शनीने 1 गुण दिलेला आहे, जिथे वृश्चिक रास आहे. ऐका. त्यानंतर धनुराशीला धनस्थानामध्ये 1 गुण आलेला आहे. आणि कुंभ रास ही पंचम स्थानात, चतुर्थ स्थानात आलेली आहे. तर त्या ठिकाणी ग्रह असो का नसो हे गुण आलेले आहेत. गॉट इट? बरोबर आहे? होय सर. हो सर. सर इथं हे 6व्या भावामध्ये जर रविचंद्र नसते हा, तर मेषाला गुण दिले असते का शनीने सर? हो, त्या पत्रकामध्ये तसं आहे. आता आपल्याला हे तुम्हाला सांगितलं की गुण कसे निर्माण झाले. हो, तर 6व्या भावाला 0 गुण आहे, पण तिथे रवी आणि चंद्र चंद्र आहे. आहे. हो, पण शनीने त्याला गुण दिलेले नाहीत. नाही. हो, दिले असते तर 1च गुण दिले असते. आता बरोबर. मुख्य प्रश्न मॅडम लक्षात घ्या. ग्रह असो का नसो, हा, बघा वाक्य लक्षात घ्या. ग्रह असो का नसो, पण भाव तर तिथे आहेच. हो, तो तर राहणारच. हो, हा, मग त्या भावाला शनीने गुण दिलेले नाही. अच्छा, तुम्ही मगाशी बोलता बोलता असं सांगितलं की रविचंद्र पण तिथे आहेत त्याच्यामुळे दिलेले नाहीयेत, म्हणून म्हटलं जर नसते तिथे रविचंद्र तर हा, शनी देऊ शकला असता का, असं मला नाही. म्हणायचंय. आता हे गुण कळलं? हो आता हो त्यानंतर जे वृषभ रास आहे तिथे मंगळ आहे आणि तिथे येणारी रास वृषभ आहे आणि 7वं स्थान आहे. हो, आणि शनीपासून 7वा मंगळ असल्यामुळे 1 गुण आलेला आहे आणि 7वा बर. भाव वृषभ आहे म्हणून. तर असे ज्या ओके. भावाला गुण दिलेले आहेत ते गुण शनीने एकूण 7 गुण दिलेले आहेत. ओके. एकूण 7 गुण दिलेले आहेत हो सर. आणि ते ऑलटुगेदर 12 भावाला मिळून आहेत. आता भाव किती? 12. म्हणजे 5 ठिकाणी 0 आल्यात, म्हणजे त्याचे गुण मिळालेले नाहीत. आणि कधीही 12 भावाला 12 गुण येत नाही, 7 ते 8 गुण येतात. आता राहिला गुरु. त्याच याच्यामध्ये मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये गुरु ह्याने 6व्या स्थानाला गुण दिलेला आहे. बघा तुमच्या समोर आहे. आहे. आहे का? होय, आहे हा. सर. हो सर. 7व्याला गुण दिलेला नाही.
7वा 8वा 9वा 10वा 11वा गुण मिळालेला नाही गुरुकडून. त्याच्यामुळे एकूण गुरुला गुण आले 4, ते अतिशय कमी आहे. बघा, 7वा 8वा 9वा 10वा 11वा, पहिला, दुसरा, तिसरा असे एकूण 7 भावांना गुण 7 भावांना गुण आलेले नाहीत. आणि असे गुण आले 4, ते अतिशय कमी आहेत. कळलं का? हो सर. हा. मनोज गायकवाड साहेब, मनोज गायकवाड साहेब कोण आहेत? ठीक आहे. आता 4 गुण दिलेले आहेत, बरोबर आहे गुरुने, म्हणजे 4 गुण दिले, याचा अर्थ 8 भावामध्ये गुण आलेले नाही, बरोबर आहे. नंतर मंगळाने सुद्धा 7 गुण दिलेले आहेत, याचा अर्थ 5 भावाला गुण दिलेले नाही. आता आपण ऍडव्हान्स अष्टक वर्ग शिकत आहोत, ही भूमिका लक्षात ठेवणे. गॉट इट? होय सर. मनोज गायकवाड कोण आहेत? जरा आवाज द्या. मनोज कुमार? नाही तर मी इथून रिमूव्ह करीन ना, तुम्ही आमच्या वर्गाला नेहमी नसता म्हणून. बर, आता तुम्हाला सारांश कळला त्या ठिकाणी हो कसे सर. गुण कशाला आले, बरोबर आहे. हो सर. आता याचा फलादेश देते वेळी तुम्ही पाहिलं तर आपण ठरवलेलं आहे की मंगळाला एकूण 39 गुण येणार, म्हणजे येणार आहे ना. हो. मग आता 39 गुण तिथे तुम्हाला आढळत आहेत का? बघा सगळं टोटल करून. हो सर, आहेत. आहेत ना. टोटल आहे सगळे. हो. अवसरे हो. मॅडम गेल्या होतात कुठे तुम्ही? सर, शनिवारी ना माझे रिलेटिव्ह एक एक्सपायर झाले होते, म्हणून मी तिकडे गेली होती. आणि सोमवारी सर ते दारामध्ये एवढं वाजत होतं ना, 14 एप्रिलचं, काही ऐकायलाच येत नव्हतं, म्हणून मी क्लास करू नाही शकले सर. याचा अर्थ माझ्या लक्षात तुम्ही आहात नक्की. हो. बरोबर ना? हो सर. बरं, ठीक आहे, चला, हरकत नाही, या. बरं, आता इथे कळलं तुम्हाला, बरोबर. 39 गुण कसे आले वरून बघा. 7 4 11, 11 आणि 7 18, 18 आणि 5 23, नि 4 27, 4 31, नि 3 34, नि 5 39 असे गुण आलेले आहेत. असं हे वर्गीकरण आहे. आता त्यामध्ये आपण जर पाहायला गेलो, मगाशी मी उल्लेख केला होता, राशीला गुण मिळाले आहेत का नाही, बरोबर आहे की नाही. राशीला गुण मिळाले आहेत का नाही, तर तुम्ही मेष राशीला 2 गुण आलेले आहेत बघा. हो सर. मेष राशीला. म्हणजे हो याचा सर, 2 गुण अर्थ, आहेत. आता ग्रह आहेत 8 लग्न धरून, म्हणजे त्या ठिकाणी 2 गुण आले, त्याचा अर्थ 6 ठिकाणी 0 0 आले असणार. बघा जरा. हो सर. हो आहे सर. ना. म्हणजे हो हो. आता कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात आलं. हो सर. हो. आता वृषभ राशीला 4 गुण आल्यात. बरोबर. हो सर. 4 गुण मध्ये टोटल किती आहेत? अष्टक वर्गाला 8 आहेत, बरोबर आहे. हो. मग 4 8 भावांनी मध्ये नाही. 4 भावाला नाही. जे व्हर्टिकल लाईन जी आहे ती आपल्याला विचार केला पाहिजे की ग्रहाला गुण मिळालेत का नाही मिळाल्यात, राशीला गुण मिळाल्यात का नाही मिळाल्यात. याचा अर्थ आपण जे मंगळाष्टक भिन्नाष्टक करतो त्याला, कारण राशी हे गुण ठरवते, त्या ठिकाणी तो ग्रह त्या भावाला आदेश देतो की इथे गुण द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे. बघा, आडवी रेषा जी आहे ते ग्रहाने दिलेले गुण आहेत आणि उभी रेषा जी आहे ती राशीने दिलेले गुण आहेत. कळलं? राशीने ग्रहाला दिलेले गुण आहेत, एवढं लक्षात ठेवणे. मेष राश, शनीला 0 गुण, गुरुला 1 गुण, बाकी 1 गुण लग्नाला.
याचा अर्थ लग्न कुठलं आहे? वृश्चिक. आणि त्या लग्नाला एकच गुण आलेला आहे, आडवं आणि उभं. हे असं दोन्ही तुम्हाला लक्षात आलं. आता कुंडली बनवण्याचा काही प्रयत्न करायचा नाही, कारण आता हाताने कुंडली बनवणं शक्य झालेलं नाही. पहिला असा तक्ता असायचा, त्याच्यावरती गुण मेलन असा लिहायचं असायचं. ओके, बरं. आता आपल्याला फलादेश करते वेळी तुम्हाला स्थानाच्या अनुसरून जर फलादेश द्यायचा असेल तर मंगळाकडे आपण गेल्यानंतर तुम्हाला भावाला गुण मिळाल्यात का, त्या ग्रहाने दिल्यात का. उदाहरणार्थ आपण मकर राशीकडे जाऊ. मकर राशीमध्ये तृतीय स्थान आहे, तर तृतीय स्थानाला शनीने गुण दिलेला नाही, पण तो चतुर्थ स्थानाला गुण दिलेला आहे. याचा अर्थ शनी हा चतुर्थ स्थानाच्या फेवर मध्ये आहे, तृतीय स्थानाच्या नाही. पण तरी सुद्धा मंगळाच्या अष्टक वर्गामध्ये शनीने एकूण 7 गुण 7 राशींना दिलेले आहेत. वाक्य ऐका परत. शनीने 7 गुण 7 राशींना दिले आहेत, म्हणजे 5 राशींना त्याने नाकारलेलं आहे. आता इथपर्यंत तुमची पोच आली का नाही आली सांगा. हो सर. समजलं सर. हो सर, समजलं सर. समजलं. आता असा अष्टक वर्गाचा जो महिमा आहे, हा शिकवताना मास्तरने शिकवला पाहिजे की नाही? जर तुम्ही पण शिक्षिका होणार आहात, सगळे लोक शिक्षक होण्याच्या तयारीचे आहेत, मी कोणालाही दुय्यम समजत नाही. पण तरी सुद्धा यदा कदाचित तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाला सामोरं जाणं तुमचं काम आहे. काय वाटतं सांगा. आता हे मनोज कुमार कोण आहेत त्यांना शोधतो. तोपर्यंत मनोज कुमारला शोधतो. बोला. काय विचारायचं आहे? बोला आता, विचारा. आता हे 37 गुण 39 गुण हे ठरलेले आहेत, बरोबर आहे. आता आता पुन्हा तपस्वी मॅडम, आता असं आहे की आपल्याला तृतीय स्थान म्हणजे मिथुन राशीच्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे. तर मिथुन राशी अष्टमात येते, बरोबर आहे. हो अष्टम हो स्थानाला सर. मंगळ फेवरेबल आहे, हो. बरोबर आहे. म्हणजे त्याने गुण दिलाय, गुण दिलाय, रवीने आणि दिलाय. yes. आणि तिथे 2च येणारी गुण रास दिलेत कोणती फक्त. आहे? मग तिथे येणारी रास कोणती आहे? तर तिथे येणारी मिथुन. रास ही मिथुन आहे. तर मिथुन राशीला फेवरेबल प्लॅनेट कोण आहे? मंगळ आहे. मंगळ आणि मंगळाच्या रवी. मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये हो. मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये अष्टम स्थान मंगळ हा तिथे प्रोत्साहन देतोय. म्हणजे त्या ठिकाणी जर एखादं अष्टम स्थानाचा प्रश्न असेल आणि तो मंगळाच्या बाबतीत असेल तर तिथे मंगळ तुम्हाला फेवर करणार आहे का करणार नाही? नाही नाही. अष्टम स्थान इथे मंगळाने गुण दिला, याचा अर्थ मंगळ फेवरेबल आहे. हो, एकटा आणि रवी 2च फक्त ग्रह त्याला फेवरेबल आहे. येस. बाकी इत्यादी ग्रहांचा फलादेश अष्टम स्थानावरती देता येणार नाही. नाही ना. हो. म्हणजे तिथे तुम्हाला एखादं काम अष्टम स्थानासंदर्भात असेल, मग ते कुठले असो, समजा अष्टम स्थान हे आपलं राखीव धनाचं स्थान आहे, तर तिथे मंगळ सपोर्ट करेल का? तर आता बघायचं आपल्याला की मिथुन राशीला कोणी कोणी गुण दिलेले आहेत. असा जर आपण विचार केला तर निव्वळ 2 गुण आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ इत्यादी लोक तिथे त्याला सपोर्ट करत नाही. हो. बरं, आता रवी सपोर्ट करतोय आणि मंगळ सपोर्ट करतोय, बरोबर आहे. हो. म्हणजे रवी हा कोण आहे? तर त्या ठिकाणी तो षष्टामध्ये बसलेला आहे. षष्टात आणि दशमेश आहे. दशमेश आहे पण. हा,
मग षष्ठ स्थानाचा त्याला फेवर मिळेल. आणि मंगळ हा लग्नेश आहे आणि षष्ठेश सुद्धा आहे. हो मग तुम्हाला कोणापासून मदत, कुठल्या व्यक्तीपासून मदत मिळेल? जे 6व्या स्थानाचं रिलेशन असतं ते आणि हो जे लग्न स्थानाचं असतं ते, असा 2 भाग. आणि दशम स्थान, या ह्याच्यामध्ये त्याला फलादेश मिळेल. पण आता जर समजा त्या ठिकाणी राशीला जर गुण जास्ती आले असतील तर त्या ठिकाणी कन्या राशीला कुंभ राशीला 6 कुंभ गुण आलेले राशीला 6 गुण आहेत. हो आहेत. तर तिथे स्थान चतुर्थ आहे की नाही? हो सर हो म्हणजे सर मंगळ हा चतुर्थ स्थानाला अतिशय पोषक आहे. हो कळलं? सर हो मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये चतुर्थ स्थानाला 6 गुण आलेले आहेत. बाकी इत्यादी ठिकाणी 5-5 गुण आलेले आहेत दुसऱ्या स्थानाला. त्याच्यामध्ये जे फेवरेबल असतील, आता 6 मध्ये आपण फेवरेबल बघितलं तर चंद्र फेवर मध्ये आहे, शुक्र फेवर मध्ये आहे, इत्यादी हो सगळे ग्रह म्हणजे शनी, गुरु, मंगळ, सूर्य आणि शुक्र असे 5 ग्रह आणि 6वा ग्रह चंद्र, वा. असे ग्रह तिथे फक्त बुध फेवरेबल. आणि लग्न नाहीये. मग आता बुध तिथे त्याला सपोर्ट करणार नाही असं उत्तर आपण त्याला द्यायचं. म्हणजे मंगळाचे फलादेश, बुधाचे फलादेश, गुरुचे फलादेश हे एक एक अंश रेषेनेच मिळणार तुम्हाला, एक एक हो बिंदू. कळलं? हो हो आता ते जसं मतदान होतं तर एका वेळेला एका उमेदवाराला एकच मत मिळतं, तसं हे राशीला पण एकच मत मिळतं आणि ग्रहाला पण एकच मत मिळतं. असं हो हे भिन्नाष्टक त्याला म्हटलं जातं. हो ओके, म्हणजे आता तुमचा हो गैरसमज गेला सगळा. हो हो म्हणजे जेव्हा तुम्हाला गणित करायचं असेल, फलित द्यायचं असेल, त्याला हा भाग अतिशय विचारपूर्वक लक्षात ठेवून नंतर विवेचन करावं. आता हो जर हो काही याच्यामध्ये अडचण असेल तर त्यावेळेला तुम्हाला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असे गुण तिथे तपासता आले पाहिजेत. आता 7-7 गुण जर मंगळ आणि शनीला मिळाले आहेत, 5 गुण पण मिळालेले आहेत, तर त्या ठिकाणी 5 गुणापर्यंत तो बलवान झालेला आहे. तरी सुद्धा 6 गुण असेल तर आणखी बलवान होईल. कारण का? 12 राशी आणि 6 गुण. बघा परत सांगतो, 12 राशी आणि 6 गुण, हो 12 हो राशी आणि 7 गुण. पण 12 हो राशी आणि 3 गुण मायनस. मायनस हो आता मायनस म्हणजे कसं मॅडम, की मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये मंगळाचा चंद्र हा जरी मित्र असला तरी सुद्धा तो त्या भिन्नाष्टक वर्गाला फेवर करत नाही. गुण हो 39 मिळणार. आता विचार करा, लघु पराशरीमध्ये हे मॅथमॅटिक्स त्यांनी बनवलं असेल म्हणजे किती हो विद्वान असतील ते, हो ना नाही का? हो हो हो. म्हणून ज्योतिषमध्ये जे काही करायचं आहे, तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, काही हरकत नाही. तुम्हाला शिकवायचं आहे, काही हरकत नाही. तुम्हाला कन्सल्टन्सी करायची आहे, काय हरकत नाही. पण प्रॉपर शिकणं हो हे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर दुकान उघडल्या उघडल्या वकरी बघा नाही चालणार, असं नाही नाही होतं. हा. आता याच्यामध्ये वकरी विक्रीचा काही फरक फलादेश नाही आहे. नाही कळलं? मग हो आता हो नाही नाही मग आता हा वकरीला करणार काय आपण? म्हणजे याचा अर्थ त्यांनी नियोजन केलेलं आहे की नाही वक्री ग्रहाची मान्यता नाही. हो बरं, आता कोणाला कळलं नसेल, पुरुष मंडळी काही बोलतच नाहीत नेहमी. बोला बोला सर बोला काय? समजलं पण बारकाईने बघायला लागते सारखं. आता ते तर आहे मॅडम, आता काय करणार? नाही एकदम तुम्हाला बारकाईने बघायला लागतं सारखं आपलं त्याच्यात. दिव्य ज्ञान शिकायचं असेल तर हेच आहे. हो आता जर समजा काय काही समजलं वेळेला व्यवस्थित समजलं, तुम्ही चांगलं समजावून सांगताय सर. हा. आता जर समजा तुम्ही भिन्नाष्टक दिव्य जे हे आहे शास्त्र शिकला नाही तर शेवटी काय MBBS आणि कंपाऊंडर,
काही काही लोक आहेत MBBS झाल्यानंतर पण बेसिक शिकायला जातात, त्याला काय करणार? सर मी एक सर मी बोलू? हा हा, बोला बोला. बोला मॅडम, बोला. अमृता मॅडम बोला. हॅलो. बोला ना, बोला. हा सर म्हणजे आता येतो. हे चतुर्थ स्थान येतंय ना ऐकू सर? हो येतोय येतोय. हा, चतुर्थ स्थान पोषक आहे. म्हणजे एकंदर या व्यक्तीला गृहसौख्य किंवा मातृसौख्य वगैरे चांगलं असेल असं म्हणू शकतो ना? बघा आता असं सांगतो तुम्हाला मॅडम, हा. एकदम तुमचं कन्फ्युजन आहे ते दूर करतो. आपण इथे हा. मंगळाचं भिन्नाष्टक वर्ग पाहत आहोत. हा. त्याच्यानंतर मंगळाने 6 गुण दिलेले आहेत मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कुंभ राशीला, बरोबर आहे? हा. बरोबर आहे. आता जेव्हा तुम्हाला कितीही भिन्नाष्टक पाहिली तरी तुम्हाला सर्वाष्टकाकडे जायचं आहे, बरोबर? बर, अच्छा. आता हा. आणखी सांगतो मी, एकदम ट्रायल घेऊन सांगतो, म्हणजे ज्याला उदाहरण म्हणतो. आता एका वार्डामध्ये 7 उमेदवार आहेत हा. आणि त्या 7 उमेदवारांना वेगवेगळ्या तऱ्हेने मतदान होणार आहे. हा. त्यातला विजयी उमेदवार कोणता? हा. आता इथे मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कुंभ राशी विनर आहे हा. आणि शनीने 7 गुण दिलेले. हो. याचा अर्थ जी रास आहे आणि तो राशीचा स्वामी आहे हा. तो फेवरेबल आहे. हो. त्याचा भिन्नाष्टक वर्ग आहे आणि त्याचा स्वामी मंगळ आहे, त्याला पण 7 गुण मिळाले आहेत. याचा अर्थ मंगळ आणि शनी मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये फेवरेबल आहेत. हो. तर एकदम सुटसुटीत सांगितलं उमेदवार किती आहेत, कोणाला किती किती मतं पडलेली आहेत, तसं हे भिन्नाष्टक वर्गामध्ये. आणि मग त्याच्यानंतर ऑल टुगेदर सर्वाष्टक आपण मतमोजणी करतो की नाही एकत्र करून? म्हणजे परत आपण सर्वाष्टक मध्ये जाऊन ते बघायला पाहिजे की चतुर्थ नक्की. स्थानाला किती. अच्छा. येस ओके ओके. येस. आता चतुर्थ स्थानापेक्षा तिथे मंगळ ह्या ग्रहाला किंवा चतुर्थ स्थानाला किती गुण आलेले आहेत सर्वाष्टकामध्ये? हा हा. सर 36 गुण आहे. 36 आलेत ना, बघा एकदम हा. परफेक्ट असं उत्तर आलं पाहिजे. आता जर 36 आलेले आहेत हा. याचा अर्थ सर्वाष्टकामध्ये मंगळ बलवान झालेला आहे. हो. पण जोपर्यंत तुम्ही भिन्नाष्टक वर्गीकरण करणार नाही तोपर्यंत विजयी उमेदवार घोषित करू शकत नाही. आता जर त्याला 36 आलेले आहेत, मिनिमम मतदान हे 28चं असतं, त्याच्यामध्ये 36 आले म्हणजे त्या ठिकाणी 28 अधिक 8 मतं जास्ती मिळालेली आहेत. हो. कळलं? हो हो, आलं लक्षात. म्हणजे कधी कधी एखादा उमेदवार 4 मतांनी जिंकून येतो, कधी कधी 48 मतांनी जिंकून येतो, कधी कधी 2 मतांनी जिंकून येतो. हा सगळा वर्गीकरणाचा आणि एकत्रित करणं, सगळे मतदान एकत्र करून नंतर त्याची ते काही IBM मशीन असते त्याच्यावरती ते एकत्रित गोळाबेरीज केली जाते. बरोबर. प्रत्येक वार्डातला. हा. सर मी विचारू? हा बोला मॅडम. हा, आता सर 5व्या आणि 6व्या राशीला म्हणजे 10व्या आणि 11व्या भावाला सारखेच मत आलेले आहेत, म्हणजे 5-5 गुण आलेले आहेत. मग यांचं प्रेडिक्शन कसं द्यायचं? त्याचं प्रेडिक्शन मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये त्यांना मान्यता कमी आहे. अच्छा. परत सांगतो राशी 12 गुण 12 बरोबर आहे, पण मिळाल्यात 5 म्हणजे 7 कट झाल्यात की नाही? हो. म्हणजे 7 मतं कमी मिळालेली आहेत मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये. कुठल्याही भिन्नाष्टकामध्ये 12ला 12 मतं मिळत नाहीत. नाही, बरोबर आहे. जास्तीत जास्त 8 मिळतात. हो. तर अष्टक वर्ग आहे म्हणून. आता सिंह राशीला शुक्राने 0 गुण दिलाय, चंद्राने पण 0 गुण दिलाय 10व्या भावामध्ये. आणि 11व्या भावामध्ये बुधानी आणि चंद्राने 0 गुण दिलेला आहे.
मग त्या त्या ग्रहाप्रमाणे तसं तसं प्रेडिक्शन सांगायचं ना आपण. हो, प्रिडिक्शनला शेवटी तुम्हाला अष्टक वर्गामध्ये ग्रँड टोटल सर्वाष्टकाला जायचं आहे. हो, फक्त बरोबर आहे. तुम्हाला कोणी कोणी गुण दिल्यात, कोण कोण तुमच्या सोबत आहे, कोण कोण तुमच्या सोबत नाही, याचा विचार हा करते तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. हा, आलं लक्षात सर. कळलं? हो सर, थँक्यू सर. थँक्यू. तर मी एक विचारू. हा, येस, बोला ना. सर, कर्क रास भाग्यस्थानामध्ये आलेली आहे आणि त्याला फक्त एकच गुण मिळालेला आहे, तो सुद्धा बुधाने दिलेला आहे. हो, म्हणजे भाग्याच्या बाबतीमध्ये ह्या व्यक्तीचं भाग्य मंगळापासून नाही. असं तर मंगळापासून नाही, हे धनुराशीला मंगळाचा पण भिन्नाश. एकच गुण आहे. हो, बरोबर आहे, असं तर धनुराशीला धनुराशीला पण पण एक. एकच गुण आहे. हो, म्हणजे मंगळाच्या पासून त्या भाग्यस्थानाला गुण मिळालेले नाही. नाही. हो, कळलं तर का? म्हणजे धनुरास येते ह्याच्यात, धनस्थानात येते ना, आता तिथे कसं पण आहे, एकच गुण तुम्ही मिळालेला. उभ्या रांगेत गेलात ना मॅडम, हा, तर उभ्या रांगेमध्ये 8 बिंदू येणं आवश्यक होते, हो पण तिथे एकच आलेला आहे. हो, एकच आलाय, बरोबर याचा आहे. अर्थ त्याचे 7 गुण कोणीतरी खाल्लेत, हो, नाही का? पण आता म्हणजे जर मग समजा त्याचं भाग्याच्या बाबतीमध्ये त्याचं काही कमतरता असेल असं मग फलादेश नाही, आपण. मग आता त्याला भिन्नाष्टक सर्वाष्टकामध्ये जा अच्छा, आणि सर्वात. सर्वाष्टकामध्ये बघा. आता हे कसं आहे हा, की त्या ठिकाणी तुमच्या राशीला पर्टिक्युलर कोणी कोणी मार्क दिलेले आहे. हो, सर्वाष्टकामध्ये ऑल टुगेदर 28 मार्क येणं आवश्यक आहे, कधी इथे 22 येऊ पण शकतात. 24च आहे. 26 आले सर. म्हणजे 24 2 आहे, कमी आहेत ना. 24. म्हणजे भाग्याच्या बाबतीमध्ये हा अनलकीच आहे असं म्हणायला पाहिजे, हो की येस, नाही येस, व्यक्ती. येस. शेवटी तुम्हाला सर्वाष्टकामध्ये जाऊन तपासणी करायची असते. ओके सर. कळलं? हो सर, समजलं. थँक्यू. सर एक विचारू का? हा, बोला ना. अनिता देशपांडे. आता मंगळाने त्यांचे गुण दिलेले नाहीये, याचा अर्थ असा भाग्याला मंगळ मदत करत नाही असा होतो, म्हणजे लग्नेश म्हणून. नाही नाही, आता लग्नेश म्हणून मंगळाचं जे भिन्नाष्टक वर्ग आहे, तर तिथे त्याच्यात मार्क आलेली नाही. रास नाही नाही, त्यामध्ये आलेली रास वृश्चिक आहे की नाही, हो, मग त्याला 1 गुण दिलाय ना. नाही नाही, भाग्याला म्हणते मी, भाग्याला. भाग्यस्थानामध्ये येणारी रास कर्क आहे, मग कर्क नाही म्हणजे राशीमध्ये त्या म्हणतात की लग्नेश म्हणून भाग्याला त्यांनी काही हे नाही केलेलं, खूण नाही नाहीये दिलं, की नाही ते. दिलं, नाही, मग नाही दिलं त्यांनी. बरोबर आहे, नाही दिलं. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. आणखीन एक विचारायचं होतं. आता ही आपण जे गुण देतो तेव्हा आता भावचलितामध्ये चंद्र पुढच्या स्थानात जातो, मग गुण ते कसे देतात? 6व्याचं धरतात चंद्राला देताना का 7व्याला धरतात? आता मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो मॅडम. भावचलित हा आधुनिक प्रकार आहे. बर, भावचलितामध्ये कधीच जात नाही, ग्रहचलितामध्ये जातो. आता तो बर, भावचलित म्हणजे काय की आता आपण जे काही पारंपरिक असतं आपलं, ते भावमध्येच्या अनुसरून आपण फलादेश करतो. जर बरोबर. भाव आरंभ असता आणि मग भाव मध्य काढला असता, तर त्याच्यावरचा भाव जो आहे तो पलीकडे गेला असता. उदाहरण तुम्हाला सांगतो. आता हे वृश्चिक लग्न आहे, तर वृश्चिक लग्न हे जर समजा 20 अंशाचं असतं, तर त्याच्या पुढचे हा, 10 अंश जे आहेत ते दुसऱ्या राशीमध्ये गेले असतील. ही कृष्णमूर्ती पद्धतीचा भावचलित आहे. बरोबर. ओके. पारंपरिक मध्ये भावचलित हा जो आहे हा ओढून ताणून आणलेला आहे. बर, कारण का की अष्टवर्गामध्ये तर भावचलित बिलकुलच नाहीये. तुम्ही पारंपरिक मध्ये जर विचार केला तर आपण जे नवमांश बनवतो तर आणि हा, इत्यादी षोडश वर्ग षडवर्ग बनवतो, ते हा, संपूर्णपणे आपल्या भावमध्यवरती आधारित असतो. त्याच्यामध्ये भावचलित आपण कधीही वापरत नाही. आता काय बर, गमत झाली, लोकांनी पुस्तकं लिहिली पण त्याच्यामध्ये हे वर्णन, हे संकेत दिले नाहीत. मग आपण जर नवमांश बनवणार आहोत, षष्टांश बनवणार आहोत, आता तुम्हाला सांगतो मॅडम की हा, 1 नवमांश 3 अंश 20 कलेचा आहे, बरोबर आहे, होय. आणि 1 होरा 15 अंशाचा आहे. हो,
एक दृष्टांत 10 अंशाचा आहे. हम्म. मग तुम्ही कुठला पकडणार? तुम्हाला कुठे जायचंय? शेवटी हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत अगदी षष्टांशापर्यंत ह्या 30 अंशामध्येच मिळालेल्या आहेत. 30 अंशामधूनच शोधून काढलेल्या आहेत. कळलं? 30 अंशाची राशी आहे ना. रास 30 अंशाची आहे ना. हो सर, हो. हो मग सर. त्या हो सर. ठिकाणी हे जे सगळे षोडश वर्ग करताना जे 16 भाव आलेले आहेत षोडश वर्गातले, ते षष्टांशापर्यंत, अक्षवेदांशापर्यंत, खवेदांशापर्यंत हे सगळे त्या राशीतूनच मिळालेले आहेत ना. आणि तरी सुद्धा सांगतो तुम्हाला, तरी सुद्धा त्या ठिकाणी 10 अंशाचा रेस्पॉन्ड जरी असला तरी सुद्धा तुम्हाला भावमध्येच आधार घ्यायचा आहे. कसा तो सांगतो. की आता 20 डिग्रीचं समजा वृश्चिक लग्न आहे, तर वृश्चिकेला पहिला जो द्रेष्काण आहे तो करतो, दुसरा वृश्चिक, म्हणजे वृश्चिकेला वृश्चिक द्रेष्काण तो 20 अंशापर्यंत चालेल. त्याच्यानंतर जर आलं तर वृश्चिकेला तिसरा द्रेष्काण जो आहे तो मीन आहे. कळलं? म्हणजे जसा तुमचा भाव असेल मध्य, त्याला अनुसरून द्रेष्काण म्हणणार. आता हे गणित थोडस डिफरंट आहे. आता ते फळ्यावरती शिकवायला पाहिजे. कुलकर्णी मॅडम, तुम्हाला माहिती असेल. हो सर. मी डॉक्टर शैला निमकर. मी MBBS MD रजिस्टर्ड सर्टिफाईड न्यूट्रिशन. बरोबर आहे? हो सर. थँक्यू व्हेरी मच. ओके. नाहीतर तुम्हाला माहिती पडणारच नाही काय. असं आहे. म्हणून भाव मध्य महत्वाचा आहे, भावचलित महत्वाचा नाही. भावचलित कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये आहे. त्याला कारण तुमचा जो काही सब शोधायचा असतो किंवा चलितामध्ये ग्रह गेलेला आहे त्याचा फलादेश द्यायचा असतो, त्यावेळेला तुम्हाला तिथे भावचलित वापरायचा असतो. आणि 15 अंशानंतरचा ग्रह हा पुढे जातो, 15 अंशाच्या मधला ग्रह हा मागे येतो किंवा तिथेच राहतो. कळलं? सर तुम्ही परवा याचं खूप छान उदाहरण दिलं सर. आपल्या दाताच्या दोन दाताच्या मध्ये फटीमध्ये जेव्हा अन्न अडकतं तशी जशी कंडिशन होते तशी त्याची कंडिशन होते भावचलित मध्ये. असं तुम्ही एक सुंदर उदाहरण दिलं सर त्या दिवशी त्याचं. आणि आता पण दुसरा सर भाग नक्षत्र बदलत नाही ना सर. कसं मेनचा पार्ट बदलणार? तसा येतो. हो ना नाही सर. बदलत. दुसरा एक भाग सांगतो तुम्हाला, आता आपला विषय निघालाय म्हणून. तर त्यामध्ये मॅडम, जेव्हा तुम्ही सायन मधून निर्यन बनवता की नाही, हो सर, आयनांश वजा करून. ह्याचा अर्थ तुम्ही सायन वापरता, बरोबर आहे? हो हो मग त्याच्यातून तुम्ही निर्यनला येता, याचा हो. अर्थ तुम्ही त्या ठिकाणी निश्चितच तिथे भावचलितामध्ये जातो तो. बरोबर आहे. सिंपल आहे. बरोबर सर. हो, अगदी बरोबर सर. मग हे लोक का सांगत नाही असं? कारण यांना वर्णन करायची इच्छा नाही. फक्त बोंबील मानलेले विकून काय होणार आहे का? नाही होत काय. म्हणून मी लिहितो, फसू नका, फसू नका, फसू नका. आता आलं लक्षात का? आपण सायनकडून निर्णयला काय येतो याचं उत्तर तुम्हाला मिळालं. म्हणजे आपण भावचलित करतो सायन टू निर्यन, पण निर्यन मध्ये परत भावचलित करता येत नाही, कारण भाव मध्य करायला लागतो. आणि भाव मध्य केल्याशिवाय तुम्हाला भाव, ज्याला आपण म्हणतो भाव साधन, करता येत नाही. एकदा भाव मध्य केल्यानंतर भाव साधन ऑटोमॅटिकली तशाच पद्धतीने येतो. दशम भाव म्हणा, प्रथम भावाचा दशम भाव काढतो. दॅट इज अनदर पार्ट. इट इज इन निर्यन सिस्टम, नॉट इन सायन्स सिस्टम. सायन्स सिस्टम मध्ये कुठल्याही तऱ्हेचा भाव मध्य होत नाही, त्याला निर्यनच करावं लागतं. बोला. इथपर्यंत लक्षात आलं का?
मग आता दुसरा चार्ट लावते. ते गोष्टी शिकून घ्या त्या तुमच्या उपयोगाच्या जरा आहेत. 1 मिनिट विचारू. हा बोला. तर आता 6व्या राशीला 6व्या भावामध्ये अ, 6 आणि पहिल्या राशी ह्याने मंगळाने 6व्या राशीला फक्त 2 मार्क दिले होते. माझा 4 ठरलाय त्यामुळे मला कळत नाहीये. बघा पहिला भाग लक्षात घ्या. मॅडम तुम्ही कशाबद्दल बोलत आहात ते बघा. मला असं विचारायचं होतं की जिथे मंगळाने ज्या भावाला मार्क दिलं नाही, आता हे मंगळाचं भिन्नाष्ट वर्ग आहे आणि एखाद्या राशीला किंवा भावाला, राशीला नाही भावाला मंगळाने मार्कच दिले नाही आणि बरोबर आहे. तो भाव मंगळ दृष्टीने महत्वाचा. तर म्हणजे उदाहरणार्थ 4था भाव आहे, तो मंगळाचा भूमिपुत्र म्हणून किंवा घराच्या दृष्टीने म्हणून आपण मंगळाचा चौथं भाव बघतो. मग अशा वेळेस त्या घराच्या वास्तूच्या दृष्टीने किंवा एखादं घर घेण्याच्या दृष्टीने मंगळ त्याला फॉर नाही असाच विचार ठेवायचा का मनात? बघा आता असं आहे मॅडम, तुम्हाला मंगळाच्या भिन्नाष्ट वर्गामध्ये चतुर्थ भावात जायचं असेल तर कुंभ राशीकडे जायला लागेल आणि मंगळाने 1 गुण दिलेला आहे. हा कुंभ राशीला त्याने मार्क चांगले दिले. मग 1 दिलाय ना? हो 1 दिलाय. हा मग काय प्रश्न आहे? मी मगाशी 6व्या राशीला बघितलेलं, मी 6व्या राशीला मंगळाने मार्क नव्हते दिले आणि टोटल 2. 6व्या राशीला मॅडम 6वी रास का 6वं स्थान? 6वं स्थान. 6वं स्थान जे आहे ते भाव क्रमांक राशी क्रमांक 1 म्हणजे मेष होय. असं आहे. तुम्ही चतुर्थ भावासंदर्भात बोलत आहात, तिथे कुंभ रास आहे. हो ते मी मगाशी मला इथे चार्टवर दिसत नव्हतं सर, मी चतुर्थ स्थान याच्यात बघून सांगितलं. पण आता समजा 6व्या भावाला मंगळाने मार्क दिलेले नाही, याचा अर्थ मंगळाशी संलग्न त्याने काही काम करू नये का? नाही, आता तिथे 6वं स्थान हे मंगळामुळे बलवान झालेलं नाही, पण तरी सुद्धा मंगळाला एकूण गुण 7 आलेले आहेत. तर तुम्हाला सर्वाष्टक मध्ये जायचं आहे. तिथे मॅडम मगाशी सांगितलं 36 गुण आलेत म्हणून. होय. हा म्हणजे ऍव्हरेज पेक्षा जास्त आहे, 8 गुण जास्त आहे. म्हणून भिन्नाष्टक वर्ग आणि सर्वाष्टक वर्ग याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मॅडम आता दुसरं बुधाचं लावा. बघा हे बुधाचं भिन्नाष्टक आहे. तर बुधाच्या भिन्नाष्टकामध्ये एकूण गुण 54 येतात. त्याच्यापेक्षा ना कमी येणार ना जास्ती येणार. आलं लक्षात? ना कमी येणार ना जास्ती येणार. याचा अर्थ त्या ठिकाणी आलेले जे गुण आहेत त्याचं डिव्हिजन कसं झालं, तर आपल्याला ज्या घरामध्ये जायचंय किंवा ज्या ग्रहाकडे जायचंय, आता तिथे बुध हा पहिला ग्रह आहे की ज्याला 8 गुण मिळालेले आहेत. बरोबर आहे? कुठे मिळाले आहेत? हो सर 8 आहेत. 8 म्हणजे 4 राशीला त्यांनी गुण दिलेले नाहीत. तो ग्रह त्या 4 राशीच्या फेवर मध्ये नाही का? हो 12 पैकी 8ला मिळाले, 4 नाही. बरोबर. आता 54 जे आहे, आता जर समजा आपण जर विचारलं की 12 चोक 48, 4 गुण कमीत कमी आले पाहिजेत. बरोबर. पण तिथे आलेले 8, 6, 6, 7, 7. त्याचा अर्थ त्याकडे 54 गुण आहेत. कुठेतरी गुण कमी आले आहेत आणि कुठेतरी ते वाढलेले आहेत. हो जिथे वाढले तिथे दुसऱ्या कोणाचे तरी कमी झाले, त्यांचे घेऊन इथे वाढले. हो 54 गुण आपण जर पाहिले तर 12 चोक 48 अधिक 6 म्हणजे आपण 5 गुण बघितले पाहिजे कमीत कमी. हो ऍव्हरेज 5 बघितले पाहिजे. 5 पेक्षा जर 1 गुण कमी असेल तर ते स्थान, तो ग्रह हा कमकुवत आहे त्या भिन्नाष्टक वर्गामध्ये. आता जसं गुरुला 4 गुण आहेत, मग गुरु कुठल्या कुठल्या राशीला फेवरेबल करून 4 गुण आणले, याचा अर्थ 8 राशींना गुण कमी आहेत. हो आता जिथे 8 गुण मिळाले तिथे 4 राशींना गुण कमी आहेत. क्वाईट अपोजिट आहे. हो पूर्ण विरुद्ध आहे. हो हो सर. असं आहे. म्हणून अष्टक वर्ग शिकताना
तुम्हाला फलादेश आता करायचा असेल तर बुधाचा फलादेश करते वेळी बुध हा कुठल्या कुठल्या राशीला जास्ती फलादेश देत आहे आणि सर्वाष्टकामध्ये जायचं. तर बुध हा तिथे त्या भिन्नाष्टक वर्गामध्ये कुठल्या राशीला वर्गीकरण करतोय तर 5 गुण जिथे आले तिथे त्याला सपोर्टेड आहे, नाही तर नाही. आता असं बघितलं आपण तर तुम्ही गुरुचा भिन्नाष्टक वर्ग जिथे खालच्या बॉटमला जा आणि मकर राशीकडे जा, तिथे निश्चितच भिन्नाष्टक वर्गामध्ये मकर राशीला कमी गुण आले असतील. बघा जरा. 2 आहेत सर. 2च आहेत सर. नाही, आणि सर्वाष्टक मध्ये सर्वाष्टक मध्ये का? सर्वाष्टक मध्ये तर 36 आहेत ना? किती आहेत? 36 आहेत. हो 36 आहेत. 36 मकरेला 36 आहे. मकर राशीला 36 आहेत, बरोबर आहे. होय. पण मकर राशी. इथे बुधाने 2 गुण दिलेले आहेत. हो. मग ते 36 जे आले असतील ते इत्यादी लोकांनी दिलेले आहेत. पण बुधाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये मकर राशीला फक्त 2 गुण आहेत. आता ही मकर रास तृतीय स्थानामध्ये आहे, त्यावेळेला तृतीय स्थानाला बुध हा फेवरेबल नाही. आणखी तूळ राशीला फेवरेबल नाही, जिथे 12वी रास आहे तूळ. ते 3 गुण आहेत, परत 3 आहेत, परत 3 आहेत. एकाच ठिकाणी फक्त 2 आहेत. 2, 3, 3 ला तुम्ही फेवर करू शकत नाही, ज्या राशी असतील त्या. मिथुन, कर्क, तूळ आणि मकर. त्याला बुध फेवरेबल नाही, तिथे त्याला गुण कमी मिळाले. मग जर सर्वाष्टक मध्ये मिळाले असतील तर ते तिथे रिकवर केलेले आहेत. आणि ते का आले, त्या ठिकाणी बुधाला 54 गुण असल्यामुळे, आणि कमीत कमी 28 गुण येणं आवश्यक आहे. पण तिथे जास्ती आल्यात याचा अर्थ ती पर्टिक्युलर रास बलवान झालेली आहे इत्यादी ग्रहांच्या गुणांमुळे. कदाचित दुसऱ्या भिन्नाष्टक वर्गामध्ये काही ग्रहाने मकर राशीला चांगले गुण दिले असतील, म्हणून तिथे 36 गुण आले सर्वाष्टक मध्ये. काय वाटतं? नाही येत लक्षात? येत आहे सर लक्षात, पण खूप बारकाईने बघावं लागतं तेव्हा क्लिअर होतं. त्याचा बारकाईचं तुम्हाला जर मायक्रॉन्स मध्ये तुम्हाला जायचं आहे हो. तर त्या ठिकाणी ते करावंच लागेल ना. येत आहे लक्षात, येत आहे, येत नाही अशातला भाग नाहीये. हो. हॅलो. हा बोला. हा, आता बुधाने स्वतःच्याच राशीमध्ये मिथुन आणि कन्येला, मेषेला आणि तुळेला या 4 राशींना गुणच दिले नाही स्वतःच्याच नाष्टकामध्ये. स्वतःच्याच राशीला गुण नाही. मग त्याला बेनिफिट नाही मिळू शकत ना. नाही मिळणार ना. मग त्या पर्टिक्युलर बुध भिन्नाष्टकामध्ये कुठल्या कुठल्या राशीला ज्याने गुण दिलेले नाहीत तिथे तो तुम्हाला फायदा करून देणार नाही. हो, धन्यवाद. तुम्ही अपेक्षित असाल तर त्या ठिकाणी तो होणार नाही. कळलं का? आता बुधाला सर्वाष्टकामध्ये 54 गुण येतात. कळलं का? त्याच्यामध्ये बघा, परत सांगतो, सर्वाष्टकामध्ये तुम्ही गेले ते 337 गुण येतात. 337 गुणांमध्ये 30 गुण, 29 गुण, 37 गुण सगळ्यात जास्ती कुंभ राशीला आले. 37, 30, 37 ह्या ज्या गुण मिळालेल्या राशी आहेत, 28 कमीत कमी, पण 27 पण आहेत, 22 पण आहेत, 24 पण आहेत. तिथे तुम्हाला ते योग झालेलेच नाही आहेत. कळलं का?
सर्वाष्टक काढा. सर्वाष्टकामध्ये बघा, सर्वाष्टकामध्ये कुंभ राशीला 37 गुण आहेत. 36 आहेत. 36 आहेत सर. 36 37 ना मॅडम. कुंभ राशीला 5व्या स्थानामध्ये, 4थ्या स्थानामध्ये 37 गुण आहेत. सर्वाष्टक त्याच्यामध्ये लग्न ठरलेलं नाहीये. कुंभ राशीला राहूने 5 गुण दिलेले आहेत, सेपरेट आहे. राहूचे गुण आहेत 44 एकूण. काही कन्फ्युजन होतंय का 36-37 मध्ये? नाही, काही नाही सर. इथे 36 दिसत आहेत मला, पण ठीक आहे असेल ते. नाही तसं नाही, असेल तर नाही. मग 36च दिसत आहेत ना, बघा आता इतरांनी बघा. हो 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 मॅडम, हो 36 36च आहे. कुठलं सॉफ्टवेअर आहे? हेच आहे ना आपलं ऍस्ट्रॉलॉजी. ऍस्ट्रॉलॉजी आणि हॉरोस्कोप. हा, कुंभ राशीला 36 आहेत सर. 36. 36 आहे सर. आणि राहूचे 3च आहेत. 3 आहेत. हा, एक मिनिट थांबा. वृश्चिक लग्नाची कुंडली आहे ना? होय हो होय हो हो. होय. रवी शुक्राची युती आहे. रवी शुक्र नाही, रविचंद्राची युती आहे ना सर. बुध शुक्राची आहे. नाही, मग 75 सालातली कुंडली आहे. 75 नाही, 85 ना. 85ची. 85 हा, 85. तुम्ही दुसरी बघताय वाटतं सर. आजची तेच आपली कुंडली 85 ची आहे. 21/4/1985. 8 5 आता कुंभ राशीला 28 गुण आले आहेत. 36 आहे. 36 आहेत सर. 36 कसे येतील? एक मिनिट. शुक्र आणि कुंभेला 36 आहेत. सर्वाष्टक मध्ये हो हो सर, सर्वाष्टक मध्ये. इथे दाखवत नाही 36, इथे 28 दाखवतात. अरे इथे कुठे 28? कुंभ रास तिसरा भाव येतो, त्यामुळं मिथुन रास येते, त्यामुळं सर तिथं 28 दाखवत आहे. हो, मिथुनेला 28 हा, मिथुनाला 28 आहेत, बरोबर आहे. 8वा भाव. नाही पण सर रास म्हणतायत ना कुंभ. हो बरोबर आहे, रास म्हणतायत तर कुंभ मकरेला 36-36च दाखवलेत. इथे का फरक पडतो असा? बरं, तुमच्याकडे किती दाखवत आहेत सर हे बघा. पत्रिका? हा, कुंभेला 4थ भाव येतो, तिथे 36 गुण दाखवतायत. मकर 3रा भाव येतो, त्याला पण 36. आणि तुम्ही जे 28 म्हणताय ना, तर तो 8वा भाव आणि मिथुन रास त्याला 28 आहे. मला एक सांगा मॅडम की कुंडली 75 ची आहे का 65 ची आहे? नाही ना, 75 नाही, 65 नाही, 85. 21/4/1985 नाही, आजची. मग माझ्याकडे कुंडली नाहीये. हा, मी आता आपण लावली नाही का आता. हा, मग तुम्ही ते अगोदरच्या ज्या कुंडल्या आहेत ना, आधीच्या क्लासच्या झाल्या, ते बहुतेक ते बघत आहात तुम्ही. आजची आपली कुंडली 21/4/1985 ची आहे. रात्री 8:55 जन्म. बरं बरं बरं, हा हा ठीक आहे ठीक आहे. ही कुंडली माझ्याकडे नाहीये. हा. मग तारीख सांगा मला परत. हा, सांगते. हे बघा, 21/4/1985. एक मिनिट. 04 हा, 1985. 1985. हा, रात्री. टायमिंग हा, रात्री 8:55 म्हणजे 20:55. ओके. मुंबई. बघा 21. हा, 21 एप्रिल 1985.
हम्म. 2055 जन्म, मुंबई, आणि जातक पुरुष आहे. आता इथे कुंभ राशीला 36 गुण आले. येस, आता बरोबर आहे. बरोबर आहे. होय. हा, कुंभ राशीला 36 गुण आलेले आहेत आणि 22 गुण मीन राशीला आहेत. बरोबर आहे का? हो, 22 हो सर, मीनला हो पण बरोबर आहे आहे. आणि याला मेषेला पण 22च आहे. हो बरं, आता इथे 22 गुण जिथे आले तिथे तो कमकुवत आहे. 36 आल्या तिथे बलवान आहे. होय. कळलं का? आणि 20 पण आले याला तुळाला. 20 आले तर कमी आहे. ते तर फारच कमी आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये जाणं गरजेचंच आहे. होय होय, सर्वाष्टक मध्ये. पण बाकी जे गुण आपण मोजले ते कसे मोजले ते तुम्हाला कळलं का सांगा. होय होय, कळालं. हो सर. आता प्रश्न विचारा. चला, कुठल्या भावाला कुठला भाग जो आहे तो आपण कसा हे करायचा. फक्त तुम्ही तिथे लग्न कुठलं आहे तर वृश्चिक आहे ना? लग्न वृश्चिक आहे सर, बरोबर आहे. सर मला मागच्या ह्याच्यात ऐका ना विचार, म्हणजे आता कशातनं बघायचं तुम्हीच सांगा. आता समजा एक जातक आपल्याकडे आलाय आणि त्याला डॉक्टरांनी सर्जरी करायची सांगितली असं, तर त्याच्यासाठी आपण आता कुठलं भिन्नाष्टक, मग मंगळाचं बघून. नाही, षष्ठ स्थानात पहिलं जायचं. हा, षष्ठ स्थानात पहिलं जायचं, नो डाऊट. हा, बरोबर आहे, गेलो षष्ठ स्थानात. ओके. हा, आता त्याच्यामध्ये षष्ठ स्थानात येणारी रास कोणती आहे? मेष आहे. हो, मेष आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. आता ऑपरेशन बघितलं तर मंगळानेच करतो, त्याला एकच गुण आलेला आहे. अच्छा, एक मिनिट, 2 आले, 2. नाही, सूर्याला 2 आहेत, मंगळाला एकच आहे. मेष राशी. हा, ऐका ना, मेष राशीत ते तिथेच म्हणजे षष्ठ भाव येतो ना, तिथं 2 गुण आले ना सर. एक लग्नाने दिला आणि एक गुरुनी दिला, बरोबर आहे की नाही? हा, मग ते एकूण 2 गुण आलेले आहेत. पण त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी आता आपल्याला बघायचंय की मंगळाला हे 39 येणार, ते येणारच आहे. हो हो हो. पण षष्ठ स्थानाला किती गुण आहेत? षष्ठ स्थानाला 2 आहेत आणि ओव्हरऑल मंगळाने 7 दिले. तर मला असं विचारायचंय, म्हणजे सर्जरीचा प्रश्न असला तर ह्या मंगळाने षष्ठ स्थानाला 0 गुण दिला, तर डॉक्टर सांगतायत सर्जरी करा, पण आपण ह्याच्यावरनं करा, म्हणजे त्यांना हो की नाही काय सांगायचं असं? नाही, मग नाही. हा, मंगळ, कारण सर्जरीचा कारक आपण मंगळ धरणार ना, आणि त्यांनी जर षष्ठ स्थानाला गुण नाही दिले तर म्हणजे याचा अर्थ सर्जरी नका करू असं सांगायला हवं ना? येस. बघा, आता मंगळाच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर षष्ठ स्थानाला लग्नाला 1 गुण आहे, बाकी कशालाही गुण नाही. मंगळाचं भिन्नाष्टक वर्ग. हो हो, मंगळाचं लग्नाला फक्त 1 आहे. लग्नाला 1 आणि गुरुला पण आहे ना? नाही नाही नाही, नाही, बाकी कोणीच नाही दिले. मेषेत दिले गुरुला मॅडम. मेषेला गुरुने आणि लग्नाने. सर गुरुने दिले, गुरु आणि लग्न असं 2 आहे. बुध नाही, आपल्याला मंगळ भिन्नाष्टक बघायचंय. हो हो, मंगळ बघायचं. मंगळ भिन्नाष्टकात गुरु आणि लग्नाने 1-1 दिले. हा, 1-1 दिला, कारण आपण टोटल 20 गुण आहे. 22 गुण आहेत टोटल. मग 22 गुण आले ना मॅडम? हे कमी आहे. हा, कमी आहे. म्हणजे मग मला तेच विचारायचं, मंगळाने पण नाही दिले, सगळे गुण पण कमी आहेत, तर सर्जरी करायला नको असं आपण सांगायचं ना, जरी डॉक्टरांनी नाही सर्जरी केली तरी सुद्धा त्या मानाने तिथे यश मिळणार नाही. आता सांगतो तुम्हाला काय. एका व्यक्तीच्या ढोपराचं ऑपरेशन होतं, म्हणजे आणि तिथे मंगळाने गुण दिले नव्हते. त्याचं ढोपराचं ऑपरेशन केल्यानंतर तो मनुष्य रिपेअर झाला नाही. अच्छा. आणि त्याला ते दुखणं तसंच राहिलं. म्हणजे तिथे मंगळाने ते ऑपरेशन रिकव्हर केलं नाही. म्हणजे आता इथेच ह्या कुंडलीत आपण बघितलं तर इथे 2च्या ऐवजी समजा मोर दॅन म्हणजे 5-6 असे गुण आले असते आणि मंगळाने पण दिलं, तर म्हणजे जा तुम्ही पुढे सर्जरीसाठी असं आपण उत्तर देऊ शकतो, आणि ती सर्जरी चांगली पण होईल असं पण उत्तर देऊ शकतो. बरोबर. बरं, आता राहिला भाग अष्टक वर्गाचा. त्याच्यामध्ये मूळ पत्रिकेमध्ये जाऊन तुम्हाला शोधलं पाहिजे की मंगळाची स्थिती काय आहे.
हा, मंगळ तर इथे मूळ पत्रिकेत सप्तमात आहे वृषभ राशी. वृषभ राशीमध्ये हं. त्या ठिकाणी तो स्थानबली नाहीये. नाहीये. नाही. मग त्यावेळेला मंगळाचं स्थान कुठलं आहे? दशम आणि षष्ठ स्थान. कळलं? स्थान बळ बरोबर. हे दशम स्थानावरती आहे. मग त्या दशम भावाला गुण आलेले आहेत का? ही दशम भाव 5 आले 5 32 गुण आला सिंह राशीला 5 आहे. नाही, टोटल सर्वाष्टकात 32 आहेत आणि हा आणि इथे 5 आहेत. आणि इकडे 5 आहेत. हा मंगळ भिन्नाष्टकात 5 आहे आणि सर्वाष्टकात 32 आहेत. मग तो सिंह राशीला 32 आहेत ना मॅडम? हो सर, हो सिंह राशीला. मग 32 गुण परमिटेड आहेत. कळलं? आलं का लक्षात? होय, आलंय. बर, आता थोडस चार्ट जो आहे तो राहूकडे वळूया. आता राहूचं भिन्नाष्टक पाहताना तुम्हाला काय करायचं आहे? राहू हा तर 44 नाही, आता हे काढून उपयोग नाही. 44 गुण राहूला येतात टोटल. बरोबर. मग राहू हा कुठल्या स्थानामध्ये बलवान आहे? जिथे 6 गुण आलेले आहेत ते स्थान सगळ्यात बलवान आहेत. ती राशी आहे मकर. बरोबर आहे? बरोबर. हा, म्हणजे राहूचं बळ बघायचं असेल त्याला तुम्हाला जिथे जास्ती गुण आलेले असतील राहूला ते स्थान राहूचं काम असेल तर, राहूचं कार्य असेल तर, जर एखाद्या अडचणीवरती मात करायची असेल तर तुम्हाला राहूचा आधार घेणं गरजेचं आहे. आणि ते अंडर टेबल किंवा गुप्तरित्या जर कारस्थान करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला राहूला 6 गुण कुठे आहेत? मकर राशीला. मकर राशी कुठे आहे? पराक्रमात आहे. बरोबर आहे. बाकीच्या ठिकाणी 44 आहेत. 44 डिवायडेड बाय 12 करा. परत 1248 होतात. म्हणजे बघा तुम्ही 4 गुण कमीत कमी आले पाहिजेत. तिथे 3 पण आल्यात, 5 पण आल्यात, 6 पण आल्यात. 1 आलाय तिथे बिलकुल फेवरेबल राहू नाही. 3 आल्या तिथे फेवरेबल राहू नाही. 2 आल्या तिथे सुद्धा फेवरेबल राहू नाही. कळलं? मग राहूचं भिन्नाष्टक वर्ग अशा रीतीने पाहायचा आहे. आता राहूचं भिन्नाष्टक वर्ग आपण पुढच्या वेळेला आणखी याच्यामध्ये घेऊ. पण इथे तुम्हाला शेवटी सर्वाष्टक वर्गाकडे जाणं गरजेचं आहे, एवढं नक्की. बोला. हो सर. तुम्हाला काही अडचण आहे का? बरं, एक सराव क्लास मी चालू करणार आहे. सराव क्लासमध्ये असं ठरलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना बोलायचा अधिकार असेल. यदा कदाचित तुम्ही स्वतः प्रॅक्टिशनर आहात आणि तुमच्याकडे एखाद्या जातकाची कुंडली आलेली आहे, ती कुंडली तुम्ही जातकाला कशी समजावून सांगितली ह्याचा विचार तुम्ही इतरांना सांगू शकाल का? तर त्याला सराव क्लास म्हणून म्हटलेला आहे. बोला, कोणाकोणाला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे? जर तुम्ही कुंडली आणली, तुम्ही त्याला फलादेश दिलेला आहे, जर फलादेश दिलेला आहे तर तो कशावरून दिला तर ती तुमची परीक्षा. आपण काही इथे परीक्षा वगैरे काही घेत नाही. तर उगाच ते मान दुखाचं काम करा, रिपोर्ट लिहा वगैरे वगैरे, तर तसं नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वतः कुंडली सोडवली तर तुम्हाला काय वाटतं आणि इतरांना काय वाटतं. मॅडम कुंडली काढा. बोला. हो सर, करू ना सर. चालेल हो, सर. चालेल ना. आता प्रत्येकाने कुंडली आणली, मॅडमकडे पाठवायची. त्या ठिकाणी ते त्या लावतील आणि नंतर तुम्ही तुमचं नाव सांगायचं की ही कुंडली माझी आहे आणि त्याच्यावरती मी ह्या जातकाला असा असा फलादेश दिलाय. एक 10 मिनिटासाठी तुम्हाला वेळ दिला जाईल. तर आपल्याकडे 50 लोक असतील तर 50 आहे ते झाले
500 मिनिटं हम्म. नाही होणार. 5 माणसाला होईल. 1 तासामध्ये कव्हर होऊ शकतं ना. हो दिसेल सर. 5 ते 7 माणसाला आपण हे करू की त्यांच्या कुंडल्या आपण विचारात घेऊ, त्यांनी कशा सोडवलेल्या आहेत. बरं, हे प्रामुख्याने त्याचं कारण काय सांगतो. आपल्या भाईंदरच्या कुलकर्णी आहेत, त्यांनी एक फार चांगल्यापैकी लेख लिहिला होता. तर तो लेख लिहिताना त्यांना साधारणतः 2 ते 3 तास लागले असते. पण त्यांनी परिचय देताना जर समजा एका कुंडलीवरती तुम्ही जर परिचय द्यायला लागलात, कुंडली सोडवण्याची पद्धती ही तुमच्या मनाला पटेल तशी. माझा जातक आलाय, मी त्याला अशा अशा तऱ्हेने फलादेश सांगितलेला आहे, तर तो इतरांना काय वाटतोय हा बाय, त्याच्यामध्ये कोणाची निंदा चेष्टा वगैरे वगैरे काही नाही. कळलं. तर असा उपक्रम करायचा विचार आहे. तर ज्या कोणाला इच्छा असेल त्यांनी कुबल मॅडमना कुंडली पाठवावी किंवा मला पाठवावी, मग मी त्यांना फॉरवर्ड करेन. चालेल सर, पण तारीख एक आहे, एक रिक्वेस्ट आहे की ज्या कोणाच्या कुंडल्या लावल्या जातील ना, त्या अगोदर जर आम्हाला कळलं तर आम्हालाही त्याच्यावर विचार करता येईल. नाही, आता कसं सांगतो मला मॅडम, अगोदर हा. करणं म्हणजे आपल्याकडे काही सेपरेट ग्रुप नाही. आता साधारणतः 700-800 लोकांना आपण इन्व्हिटेशन पाठवतो. तर त्या 700 लोकांना पाठवण्यामध्ये काही म्हणजे चूक आहे, ते योग्य नाही. तर त्यापेक्षा कुंडली जिथे लावली जाईल त्यावेळेला तुमचं ताबडतोब विचार चालला पाहिजे, डोकं चाललं पाहिजे. हे असं असं आहे. पण अगोदर पाठवणं मुश्किल होणार, कारण माझ्याकडे काही कोणाकडे सेपरेट नंबर नाहीये. मी जनरल सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवतो. जो आला तो आला, नाही आला तो नाही आला. ओके सर, ठीक आहे, काय हरकत नाही. चालेल. म्हणजे काय होईल, आमचं चुकेल पण कळेल तर खरी चुकणार नाही. कशासाठी. ऐका मॅडम, हा हा चुकेल हा विचार करू नका. ज्या व्यक्तीने कुंडली त्याच्या कस्टमरची सोडवलेली आहे, ग्राहकाची, हा हा त्याने कुठला विचार केला की याला काय दुःख होतं, मग त्याच्यामुळे त्यांनी महादशेचा विचार केला का, कळलं. त्याने त्याचा कुठला विचार केला, ओके, नवमाशाचा विचार केला का, हरकत नाही ना. हा कळलं. म्हणजे पराशरीनुसारच घ्यायचं ना सर. हो, मग सुषमावशाचा विचार केला का, काय घ्यायचं की आपण 10 मिनिटं. बर, असा विचार ठीक आहे आहे. सर. शास्त्री परीक्षेला विषय कोणता आलेला आहे, तोच LIC. ठीक आहे, आता कळलं जून मध्ये सगळ्यांना. येणार आहे ना सर विषय? काय माहिती जून नाही अजून, मध्ये काय डिक्लेअर समजणार आहे. केलं काय माहिती नाही अजून मॅडम. नाही, त्या दिवशी विषय तृप्ती कळल्या मॅडम म्हणत अगोदर तर होत्या ना आपण, की जून मध्ये येणार आहे. हरकत नाही. जर विषय माहिती पडला तर आपण, मी कलेक्शन करतो कुंडल्यांचं आणि प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. मग तुम्हाला हो सर, लिहायला बरं चालेल. वाटेल, नाही हो, का. भले आमचं आपण पण 50 कुंडल्या क्लासमध्ये सोडू. समजलं तर मी सांगेन विषय काय समजलाय का मॅडमला विचारून. हा, मग तिथे तुम्हाला 50 कुंडल्या सोडवू आपण समजा. हा 50 कुंडल्यांचा अभ्यास तुमच्याकडे राहील की नाही. हो सर, नक्की खूप फायदा होईल मला, त्याचा उपयोग होईल. जे बसणार असतील ते, न बसणारे असतील सुद्धा, त्यांना सुद्धा तिथे अनुभवता येईल. हो सर, हो आम्हाला सर. येईल अनुभव. आणि आम्ही आता तर काही हे बसणार नाहीये. सराव वर्गामध्ये ज्या कुंडल्या आहेत त्यांचा पण उपयोग होईल ना सर आम्हाला. कवठेकर मॅडम, तुम्ही मेरिट येता फर्स्ट. नाही हो, शेवटून फर्स्ट म्हणा. नाही नाही हो, येता तुम्ही, तुमचा अभ्यास भरपूर आहे. नाही हो, तो वाटतंय असं, जसं दिसतं तसं नसतं. ठीक आहे, अभ्यास छान हरकत आहे नाही. तुमचा. बरं, चला आता समारोप करायचा आहे. बऱ्याच लोकांना वेळ होतो. अष्टक वर्ग थोडस अशा पद्धतीचं आहे, हे लक्षात ठेवणे. तर तपस्वी एक मॅडमला विचारू बरोबर का कळलं. सर? बोला. म्हणजे ह्याच्याबद्दल नाही प्रश्न, तर तुम्ही कुठला ऍप वापरता सर त्याच्यामध्ये? कारण लग्नाचं पण भिन्नाष्टक आहे आणि राहूचं पण भिन्नाष्टक आहे. ऍस्ट्रोसेज मध्ये सर नाहीये हे, फक्त आहे. साधं नाही, त्याच्यामध्ये नाही, ऍस्ट्रोसेज आहे. ते नाहीये शोधायला लागेल का? तुम्हाला. तर बरं मी बरं तुम्हाला फोटो पाठवतो ऍपचा किंवा लिंक पाठवतो. कळलं. ओके सर, चालेल. पाठवतो.
त्यात काही हे नाही. मी तुम्हाला पाठवेन, स्क्रीनशॉट पाठवतो, मग तुम्ही तो शोधा. आणि सोपा आहे एकदम. तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी मध्ये गेलात गुगल प्ले मध्ये की तिथे ताबडतोब तुम्हाला ते साईन दिसतंय, मग तो डाउनलोड करा. ओके चालेल. बरं, इत्यादी काही मलाही प्रश्न? पाठवाल सर. हा, पाठव. इत्यादी काही प्रश्न आहेत का तुम्हाला जनरल? सर मी एक प्रश्न विचारते. आता आपण जी कुंडली मांडली तर पंचम भावात मंगळ विन्नाष्टकावरूनच विचारते. मंगळ सपोर्ट करणार नाही असं मला वाटतंय, कारण पंचम भावाला म्हणजे मीन राशीला पण मार्क 3 आले मंगळ विन्नाष्टकामध्ये. आणि जो संततीचा कारक आहे गुरु, त्याला सुद्धा 4 मार्क आलेत फक्त. मग ते फारच कमी आहेत. मग अशा वेळी जर का जातकाने आपल्याला प्रश्न विचारला की आम्हाला संततीविषयी म्हणजे अडचणी येत आहेत कन्सिव्ह करताना, तर मग त्याला कसं मार्गदर्शन करायचं? कारण इथे तर कारक ग्रह गुरु सुद्धा त्याने कमी मार्क दिले मंगळ भिन्नाष्टकावरून, आणि पंचमातल्या मीन राशीने सुद्धा कमी मार्क दिले. मग त्यावेळी कसं करायचं आपण? सांगतो. आता मॅडम कसं असतं की आपण अष्टक वर्गाच्या अनुसरून जर तुम्हाला शोध घ्यायचा असेल, आपण जनरली एखादी कुंडली पाहतो पारंपरिक, हो पराशरी. आता पारंपरिकच हे अंग लघु पराशरी आहे. हो सर. त्याच्यामध्ये सोय अशी केली, इन डिटेल्स मध्ये जर आपण चिरफाड केली तर तुम्हाला नक्की कळेल की एवढा चांगला गुरु असून सुद्धा, गुरु कर्केचा पण असू शकतो, गुरु मिथुनेचा पण असू शकतो, पण तरी सुद्धा संतती का होत नाही, कळलं? तर त्यावेळेला तुम्हाला अष्टक वर्गामध्ये जायचं आणि अष्टक वर्गामध्ये गुरुची अवस्था आपल्याला पाहायची आहे. कळलं का? हो. आणि मग ती पाहताना तुम्हाला अंदाज येईल की अष्टक वर्गामध्ये गुरु फळ देत नाही. उदाहरण, आपण नवमाश पाहतो. नवमाश कशासाठी पाहतो की तो पापांशामध्ये आहे का, तो उग्रांशामध्ये आहे का, तो तस्करांशमध्ये आहे का, तो फलित देतोय का फलित देत नाही, तर त्यासाठी आपण सूक्ष्मांश आणि नवमांश पाहतो. बरोबर आहे? हो बरोबर आहे सर. हो. तसंच अष्टक वर्गामध्ये तुम्हाला ही सोय आहे की जेणेकरून तुम्ही जाऊन त्यातला तपास करू शकता आणि अचूक उत्तर तुम्ही घेऊ शकता. आता तशाच ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर षोडश वर्गामध्ये सगळ्यात उत्तम जे आहे ते आहे खवेदांश, आणि ते 40 कलेचं गणित आहे. 40 कलेच्या गणितामध्ये म्हणजे एका अंशापेक्षाही कमी. बरोबर आहे? हो. समजा शनी ग्रह त्याच्या गोचरीच्या स्थितीवरून हा तिथून भ्रमण कधी करणार आहे, खवेदांश, त्यावेळेला तो तिथे फळ देईल का? यदा कदाचित गुरु येणार आणि तुमच्या त्या पर्टिक्युलर बिंदूला तिथे स्पर्श करणार असेल तर त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. कुठे? खवेदांश मध्ये. त्या कुंडलीतून. तसंच अष्टक वर्गामध्ये एकूण गुरुचे गुण कमी होणार नाहीत, पण स्थानाच्या अनुसरून जर तिथे 2 गुण 4 गुण आले असतील तर तिथे तुम्हाला संशय व्यक्त करावा लागेल. मग तो भिन्नाष्टक वर्गामध्ये जाऊनच करावा लागेल. हो सर. त्याशिवाय नाही केलं. असं ऑल टुगेदर समजा यदा कदाचित 22 गुण आले सर्व अष्टकामध्ये आणि गुरुच्या भिन्नाष्टकामध्ये जर गुरुला चांगले गुण आले असतील, त्या स्थानाला चांगले गुण येऊ शकतात, तर तिथे ते स्थान फेवरेबल होईल. हो सर. तिथे मीनेला 5 गुण दिलेत गुरुनी आणि गुरुनी स्वतः पण गुण दिलेत. गुरुने 8 दिलेत. हो. म्हणजे पंचम स्थानाचा विचार करते वेळी मॅडम मीन राशीकडे गेल्या. मीन राशीला गुरु बरोबर. विन्नाष्टकामध्ये. मग तशाच रीतीने इत्यादी कुंडल्या तुमच्याकडे आल्या तर पंचम स्थान हे निश्चित आहे, गुरु सुद्धा निश्चित आहे, आणि जी राशी येईल त्या राशीला येणारे गुण किती आहेत एवढं जर तुम्हाला कळलं तर त्याच्यापुढे तुमचा प्रवास अतिशय सोपा होईल. हो सर. हो सर. आणि सर आता समजा मूळ, अजून एक म्हणजे मूळ कुंडलीत आपल्याला कमीच, हे आता ही समजा आपली मूळ कुंडली आहे त्यामध्ये कमीच गुण दाखवले आहेत सर्वाष्टकात, भिन्नाष्टकात पण आणि ह्याला पण. मग अशा वेळी आता हा प्रश्न असा आहे निर्णायक की नाही आम्हाला बाबा कन्सिव्ह व्हायला हवं किंवा आम्हाला हेच, मग त्यावेळी आपण काय
काय करायचं मग त्यावेळी आपण गोचर लावून बघायचं का म्हणजे त्या वेळेला ते सांगतो हा चांगला हो प्रश्न सर. आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. एक हो व्यक्ती सर. आहे जिचं कन्या लग्न आहे, धनुरास आहे, आणि अच्छा. 1979 साली कर्क राशीला गुरु उच्चीचा होता, बरोबर आहे. हम्म. आता विवाह होऊन 8 वर्ष झालेली आहेत, पण तिथे कन्सिव्ह होत नाही. त्यांनी मग प्रयोग केला तर ते 3 वेळा फेल गेले. आता मी त्यांना सांगितलं की तुम्ही असा प्रयोग करू नका, कारण मूळ कुंडली जरी कर्केचा गुरु उच्चीचा असला पत्नीच्या कुंडलीमध्ये, कळलं, आणि पतीच्या कुंडलीमध्ये मेषेचा गुरु आहे, तर फक्त गुरु नाही, तुम्ही शुक्र पण शोधा. नंबर 1, शुक्र बीज पण फार महत्वाचं असतं. संततीचा कारक ग्रह गुरु आहे, गुरु उच्चीचा आहे, तो त्या ठिकाणी लाभस्थानात आहे, पंचमावर त्याची दृष्टी आहे. सगळी गोळाबेरीज केली, पण अष्टक वर्गामध्ये गुरुला गुण नाहीत. अच्छा. अधिक सांगतो तुम्हाला, अधिक गुरु हा मूळ कुंडलीमध्ये कर्क राशीला दरिद्रांशामध्ये आहे. ओके, बरोबर. मग असा सुद्धा 1979 सालचा विचार आहे हा. कन्या लग्न आणि धनुरास राशी स्वामी पण दरिद्रांशामध्ये उच्चीचा असून सुद्धा त्याचा उपयोग नाही. अष्टक वर्गामध्ये सुद्धा त्याला गुण नाहीत. मग 10-12 लाख रुपये आता खर्च होऊन झालेले आहेत. त्यांना सांगितलं असं करू नका खर्च, तुमचे आणखी पैसे फुकट जातील. त्यापेक्षा जेव्हा कर्केला गुरु रेग्युलर येईल त्या दरम्यान त्या पर्टिक्युलर बिंदूला तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे. हो सर, खूप छान, व्यवस्थित समजलं, खूप सुंदर समजलं सर. म्हणजे तिथे तुमच्याकडे जर एक्झाम्पल कुंडली असेल तर तुम्हाला वर्णन करता येतं. जसं आता मी सांगितलं, सराव क्लासमध्ये तुम्ही सल्ला कसा देता, तर ती कुंडली गरजेची आहे. बरोबर. अदरवाईज अशा अनेक कुंडल्या आपण पाहतो, पण त्याचा तपास केला नाही तर त्याच्यातून काहीही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक विज्ञानाला तपास हा आवश्यक आहे. कधी तपास केला जातो? जेव्हा एखादा अपघात होतो, विमानाचा अपघात झाला, मोटरचा झाला, माणूस अचानक दगावला, तर त्याचं पोस्टमॉर्टम होतं. तसंच कुंडलीचं सुद्धा पोस्टमॉर्टम झालं पाहिजे, असा हा नियम आहे. म्हणून आपण वरवरचं शिकतो आणि आतलं माहिती नसतं, त्याच्यामुळे आपल्याला फलादेश करता व्यवस्थित येत नाही. हो सर, बरोबर आहे, बरोबर आहे. हो हो, छान, हे व्यवस्थित समजलं विवेचन. आणि हा प्रश्न म्हणजे विचारात घेतला अष्टक वर्गाने तरी पण सुटते. म्हणजे गुरु भिन्नाष्टकात गुरुला चांगले मार्क आहेत, पुन्हा मीन राशीला पण चांगले आहेत. फक्त आता मी मंगळाच्या भिन्नाष्टकावरून विचारलं, कारण आता आपल्याकडे मंगळ भिन्नाष्टक मांडलं होतं म्हणून. हरकत नाही. तर त्यामुळे म्हणजे एवढं विवेचन झालं, ते एकदम क्लिअर झालं अजून. छान. पण तुम्हाला अनुभवी कुंडली जर तोपर्यंत तुम्ही पाहत नाही, जोपर्यंत तुमच्याकडे लोक प्रश्न घेऊन येत नाही, मग तो प्रश्न फक्त संततीचा नाही, कदाचित नोकरीचा असेल, नोकरीचा असेल, घराचा असेल. हो. आणि वर्तमान स्थितीमध्ये मॅडम आता नोकरी अतिशय डिफिकल्ट झाली आहे. आता आमच्या एका नातेवाईकाची नोकरी गेली, मुलगी आहे, लहान आहे, तर त्या ह्याच्यामध्ये मग तिला नोकरी मिळेल का? कारण का आता बाजाराचा पण हवाल बघितला तर मंदी आहे, नाही होत. हो 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 सर. पगार सगळ्यांचे कमी झालेले आहेत, आणखी कमी होणार आहेत. आता ट्रम्पने काल तर आणखी हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा प्रश्न उपस्थित केलाय, त्याच्यामुळे जे झालेले ऍडमिशन आहेत ते पण रद्द होण्याची शक्यता आहे. म्हणजे ही दुःखच आहे सगळी एक प्रकारची. हो हो सर, शनी बदल झाल्यापासून बराच हे झालंय आणि मला वाटतं 15 मे पर्यंत जरा तोच हे चालू राहील. आणि बघा ना मॅडम, आता तुम्हाला सांगतो 14 दिवस झाल्यात. या 14 दिवसांमध्ये विद्यालय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला शिक्षकांच्या बद्दल. 25,000 शिक्षकांना 9 वर्षाचं वेतन परत देणे हा आदेश आलेला आहे. हो हो सर, कालच मला वाटतं हे झालं, डिक्लेअर केलंय. डिक्लेअर केलं. तसं महाराष्ट्रामध्ये 5,000 विद्यार्थी पकडले गेले, शिक्षक विद्यार्थी, शिक्षक. म्हणजे भरती झालेली आहे 5,000 लोकांची. प्रॉब्लेम आहे सगळा. प्रॉब्लेम आहे सगळा. हो सर, प्रॉब्लेमच आहे. मग अशा वेळेला काही दुःख. बोला.
Yes. आता तुम्ही हा जो विचार सांगितला तर त्याच्यामध्ये गुरुच्या राशीतला शनी असल्यामुळे हा शैक्षणिक क्षेत्रातला पण हे प्रॉब्लेम दिसतात आहे ना. येस येस. आता कसं आहे मॅडम, एक व्यक्ती फेल झाली होती, ती कुंभ राशीची होती. तिने हायकोर्टाला अप्लिकेशन केलं की याची चेकिंग व्हावी, त्याच्यामध्ये दोष आढळले आणि मग हायकोर्टाने निर्णय दिला की ह्या सगळ्या लोकांना काढून टाका आणि यांचे पगार घेतलेले आहेत ते परत द्या. मग ते लोक सुप्रीम कोर्टला अपीलमध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय जसाच्या तसाच ठेवला आणि ती फाईल परत पाठवली आणि सांगितलं यांचे पगार परत द्या. म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय बदलला नाही. येस सर. असं हे सगळं का घडतं, या जगातल्या घडामोडी तुम्ही अवश्य वाचा. वॉशिंग्टन पोस्ट वाचा, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. अमेरिकेचे पेपर वाचा, हल्ली ऑनलाईन अमेरिकेचे पेपर सुद्धा मिळतात, नाही असं नाही. आज मी सर युपीएससीचं आणि पण पाठवलेलं. बोला. हा सॉरी, तुम्ही आता आणि एक केस जी सांगितली की ज्या फिमेलचं म्हणजे त्यांनी 3 वेळा ट्राय केलं, हो हो पण मग आता पण जर त्यांनी आता मिथुनीनंतर कर्केत गुरु जाणार आहे तर आता त्यांनी ट्राय केलं तरी ते कन्सिव्ह होऊ शकतं ना. हो. आता त्यावेळेला आपण भावमध्ये शिकलेलो आहोत, तसा गुरुचा सुद्धा अंश जो आहे, म्हणून मग सांगितलं की खवेदा अंशामध्ये जाऊन त्याला 40 कलेला गुरुला जायला किती अवधी लागेल, त्या अवधीमध्ये तुम्ही प्रयत्न करायचा. गुरु हा मंदगतीचा ग्रह आहे, तर याचा अर्थ 40 कला जायला त्याला 17-18 दिवस लागतील. येस सर. 17-18 बरोबर दिवसामध्ये तुम्ही कार्य करू शकता की नाही. बरोबर. आणि तसंही सर कन्या लग्न असल्यामुळे पंचम स्थानामध्ये मकर ही राशी येते, म्हणजे शनीची राशी येते. आता शनीची पोझिशन काय माहिती नाही, म्हणजे डिले हे तर कन्फर्म आहे. नाही, आता बघा त्या पत्रिकेमध्ये शनी राहूची युती 12व्या स्थानात आहे, अच्छा. मूळ पत्रिकेत. हा. बरोबर. ओके. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या अनुभवात तुम्ही सोडवलेल्या पत्रिका लावा, तर तुम्हाला इतरांना जास्ती शिकायला मिळेल. आता मी जे विवेचन करतोय हा माझा अनुभव आहे. येस सर, बरोबर आहे सर, नक्की. कळलं? म्हणजे पत्रिका पाहताना हे सगळं तुम्हाला उपयोगात आणायचं आहे. कवटे का मॅडम, कळलं? सर बऱ्याच वेळेला ना त्या स्त्रीची किंवा त्या दोघांची मानसिकता पण इथे सर खूप मेजर करते सर. बाकीचे जरी रिपोर्ट्स वगैरे सगळे जरी नॉर्मल असले, पण मानसिक कंडिशन त्यातल्या त्या स्त्रीची जर व्यवस्थित नसेल ना तरी सुद्धा कन्सिव्ह होताना सर प्रॉब्लेम आलेले दिसलेत सर. हो. बघा आता कसं आहे मॅडम, तुम्ही ज्या विद्यालयामध्ये शिकलात, मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. हा. आता तिथे जे उपस्थित असतील ते एखाद्या स्त्रीपासून मूल होते हे नक्की, बरोबर. हो. बरोबर आहे. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. आम्हाला प्राथमिक मध्ये 1976 साली शिकवलेलं आहे, हा. ज्या प्रसव राशी आहेत कर्क, हो. वृश्चिक आणि मीन, यांना संततीचा कधीही अभाव येत नाही. बरोबर. होय. हे ठरलेला नियम आहे आणि हा पुरातन आहे. हो सर, शिकवलं आत्ताचा होतं हे, पण ह्या गोष्टी शिकवल्या होत्या सर. हो. बहुप्रसव राशी म्हणून कर्क, वृश्चिक आणि मीन. जलराशी, हो, बहुप्रसव राशी येते. बहुप्रसव म्हणून. हा. मग त्यांना संतती लवकर होते, त्यांना अडचणी येत नाही. कळलं? बरोबर आहे सर. हे नियम आहेत. मग ते नियम पण शिकणं गरजेचं आहे, म्हणून होय. प्राथमिक भक्कम शिकावं. बरोबर सर. नुसता वक्रीग्रह पाहून तुमचं जीवन होणार सर नाही. म्हणजे या राशी पंचमच स्थानात हव्यात की लग्न नाही स्थानात नाही, हव्यात? लग्न 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 सर्व करतो. ओके ओके, थँक्यू सर. कळलं का? 4, 8, 12च्या राशी जर आल्या असतील तर त्या दरम्यान जातकाला संतती होण्यास कुठल्याही तऱ्हेचा हरकत नाही. मग वंध्या राशी पण आपल्याला शिकवलेल्या आहेत. कळलं का? तिथे सुद्धा अशा प्रॉब्लेम येऊ शकतात. मग तेव्हा तो आधार घ्यायचा. बरेचसे आपल्या गुरुजींनी, आचार्यांनी असे नियम सुधारित केलेले आहेत. सर माझ्याकडे एक पत्रिका आहे, दोघांची आहे, म्हणजे नवरा आणि बायको. त्यांना आता 10 वर्ष झाली, होऊन गेली लग्नाला, अजूनही त्यांना नाही झालं. त्यांनी एकदा IVF पण केलं, पण ते पण सक्सेस नाही झालं. पण पंचमामध्ये गुरु आहे. मी नंतर ते पत्रिका हे करूया आपण, पाहिजे तर दोघांच्या सुद्धा डिस्कस करूया.
पण नाही, त्यांना अजूनपर्यंत काहीच नाही, यश नाही. काय पत्रिकेत लग्न दोष कोणतं आहे? लग्न कोणतं हा, आहे लग्न कोणतं आहे लग्न तरी धनु लग्न आहे मुलीच, म्हणजे बायकोचं. आणि मला वाटतं सिंह रास आणि सिंह लग्न आहे मुलाचं. धनु दोघांचे आणि सिंह. अग्नितत्व आहेत हो, दोघांचे दोघांची अग्नित. अग्नि हा, मग आता त्यांना सांगा की जलतत्व जास्ती वाढवा. सोपा उपाय आहे. 10 वर्ष झाली, अजूनपर्यंत नाही झालं. जलतत्व जलतत्व वाढवा वाढवायचं म्हणजे काय घरामध्ये? म्हणजे घरामध्ये किंवा खाण्यामध्ये वाढवायचं. बघा, अग्नितत्वाची व्यक्ती असेल त्याला अति तिखट, अति उष्ण असे पदार्थ खावेसे वाटतात. उदाहरणार्थ काजू, बदाम हे उष्ण पदार्थ आहेत. कळलं? मग नाही त्याला नाही सर, थंड पाहिजे. मुलाचं हे आहे, मीन लग्न आहे. आणि रास सिंह आहे, लग्न मीन आहे, आणि मुलीची शेवटी धनु आहे. मग शेवटी अग्नितत्व आलं ना मॅडम. हो, अग्नितत्व आलं. हो, मग त्यांना रास तुम्ही सिंह. सांगा. ठीक चालेल आहे, चालेल. आता बराच वेळ झालाय. ओके सर, आता हो चालेल. आता अभिप्राय 0. आता हो समारोप फक्त कुबल मॅडम करते. हो. बोला. हो सर, बोलते. सर, हो, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. तसेच नमस्ते. हे उपस्थित सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे स्वागत. तर आपण आता असे वेगळे वेगळे भिन्नाष्टक वर्ग शिकत आहोत. मागच्या क्लासला आपलं सूर्य म्हणजे रवी आणि चंद्र भिन्नाष्टक झालं. आज आपण मंगळ आणि बुध भिन्नाष्टक वर्ग घेतला. आता सगळ्यांना मला वाटतं ते कळालं असेलच की जी उभी लाईन आहे ना, वर राशी आणि भाव लिहिलं आणि मग खाली म्हणजे तिथे जे मार्क आले. आता इथे समजा आजच्या आपण मंगळ भिन्नाष्टक मध्ये बघितलं तर षष्ठ स्थानात मेष रास आली आणि एकूण गुण 2 म्हणजे 2च मिळाले. त्याच्यापैकी एक गुरुनी दिलाय आणि एक लग्नाने. म्हणजे ह्या आपण जिथे म्हणजे कमी गुण आले ना, तर आपण असं म्हणू शकतो की त्या राशी आणि ते भाव ह्या मंगळ भिन्नाष्टक मध्ये त्या सपोर्टिव्ह नाहीत. आणि असं आपण आडवी लाईन गेलो तर इथे म्हणजे प्रत्येक ग्रह प्रत्येक राशीला आणि भावाला किती मार्क देतात. तर इथे शनीने भरपूर मार्क दिलेत, 7 दिलेत. त्याच्यानंतर मंगळाने स्वतःनी पण 7 दिले, म्हणजे जास्त मॅक्झिमम मार्क आहे. म्हणजे शनी आणि मंगळ ह्या मंगळ भिन्नाष्टक वर्गामध्ये सपोर्टिव्ह आहे. मग त्याच्या खालोखाल सूर्य आहे आणि मग अजून लग्न पण आहे. मग बाकी 3 आणि 4 आहेत. तर 4 त्यातल्या त्यात ठीक आहे, तुम्ही म्हणाला 50%, पण 3 आणि त्याच्यापेक्षा कमी असलेल्या तर ते बिलकुलच सपोर्टिव्ह नाही. तसंच मग बुध भिन्नाष्टकचं पण बघायचं आपण. इथे बुध भिन्नाष्टक मध्ये मॅक्झिमम मिनिमम 2 मार्क 10वी रास म्हणजे मकर रास आणि तृतीय स्थान तिथे आलंय. म्हणजे ती रास आणि ते स्थान म्हणजे त्या बुधाला सपोर्टिव्ह नाही. आणि मग मॅक्झिमम गुण जे आलेले आहेत ते 5 म्हणजे 2 दुसरी वृषभ राशीला आणि 8व्या स्थानाला. त्याच्यानंतर 6 गुण आले सिंह रास आणि 10वं स्थान. त्याच्यानंतर परत 5 आले कन्या रास आणि लाभस्थान. आणि अजून 6 परत आले धनुरास आणि द्वितीय स्थान. म्हणजे त्या आता हे सगळ्यांना नक्कीच कळालंय की भिन्नाष्टक वर्ग म्हणजे प्रत्येक ग्रहाचं काय म्हणायचं इंडिव्हिज्युअली कसं बघायचं. उभी लाईन बघायची असेल त्यावेळेस त्या ग्रहांचे मार्क आणि ह्या आडवी लाईन म्हणजे त्या ग्रहाने प्रत्येक राशीला दिलेले मार्क. तर ह्याच्यावरनं सर म्हणजे आता मला असं वाटतं की सगळ्यांना हे भिन्नाष्टक कसं बघायचं खूपच छान कळालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपला क्लास पण अगदी सुपर ऍडव्हान्स झालेला आहे. सगळे विद्यार्थ्यांचे प्रश्नही छान आहेत. म्हणजे आपण त्याच्यावरनं हे बघतोच, पण हे बघताना अजून आजही मागच्या वेळेस पण क्लिअर केलं की आपल्याला सर्वाष्टक मध्ये पण जायला हवं. म्हणजे इथे जरी आपल्याला भरपूर मार्क मिळाले तर सर्वाष्टक मध्ये पण त्या राशीला त्या भावाला किती मार्क मिळाले त्याचा पण विचार करायचा. तर अशा प्रकारे आपला क्लास अतिशय छान झाला सर. त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू. ग्रॅटिट्यूड. रेकॉर्डिंग बंद करा मॅडम. करते करते करते. एक एक मिनिट.